मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे TS GK स्टडी आणि आपला विषय आहे महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये येणाऱ्या जे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहेत त्याच्याबद्दल. ठीक आहे. तर आज मी तुम्हाला 5 मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न विचारणार आहे की जे 5 ते 7 वर्षामध्ये सलग ते 5 ते 7 वर्षामध्ये येत आहे आणि जास्तीत जास्त. ठीक आहे. तर आपण चालू करूया. आपण व्हिडिओ स्टार्ट करू. पहिला प्रश्न. चला आज स्टार्ट करू हा व्हिडिओ. आजचा पहिला प्रश्न, IPS अधिकाऱ्याची निवड कोणती संस्था करते? प्रश्न मी परत एकदा विचारतो. IPS अधिकाऱ्याची निवड कोणती संस्था करते? आपला ऑप्शन आहे A राज्य लोकसेवा आयोग, B केंद्रीय लोकसेवा आयोग, C नियोजन आयोग. आणि याचं उत्तर मी तुम्हाला लास्टमध्ये देईन आणि तुम्हाला याचं उत्तर कमेंटमध्ये करायचं. ठीक आहे. आणि तुमचा टाईम स्टार्ट होत आहे आता. तुमचा टाईम खतम झाला मित्रांनो. आता तुम्ही याचं उत्तर कमेंटमध्ये करा. ठीक आहे. आपण चालूया नेक्स्ट व्हिडिओ प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते? आपला प्रश्न मी पुढील एकदा रिपीट करतो. खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते? आपला ऑप्शन आहे A पोलीस उपनिरीक्षक, B सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि C पोलीस उपअधीक्षक. आपला ऑप्शन आहे. आपलं उत्तर याचं कमेंटमध्ये कळवा आणि आपला टाईम स्टार्ट होत आहे आता. स्टॉप. टाईम खतम. चला मित्रांनो, आजचा तिसरा प्रश्न, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? आपला ऑप्शन आहे A ठाणे, B ठाणे रायगड, C रायगड पुणे. आपलं उत्तर याच्या कमेंटमध्ये मला कळवा आणि आपला टाईम स्टार्ट होता आता. टाईम खतम. स्टॉप. आजचा चौथा प्रश्न, भारतीय पोलीस सेना प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? आपले ऑप्शन A दिल्ली, B हैदराबाद, C मसुरी. मी प्रश्न हा पुन्हा एकदा विचारतो. भारतीय पोलीस सेना प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? आपले ऑप्शन आहे A दिल्ली, B हैदराबाद, C मसुरी. याचा टाईम याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि तुमचा टाईम स्टार्ट होता आता. स्टॉप. टाईम खतम. टाईम संपला तुमचा. आजचा पाचवा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस अकादमी कुठे आहे? मी प्रश्न पुन्हा एकदा रिपीट करतो. महाराष्ट्र पोलीस अकादमी कुठे आहे? A नागपूर, B नाशिक, C पुणे. आपला टाईम स्टार्ट होता आता आणि तुम्ही याचं उत्तर मला कमेंटमध्ये कळवा. ठीक आहे. स्टॉप. टाईम खतम मित्रांनो. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला अगर खूप छान वाटत असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा और माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करणं विसरू नका. आणि तुमच्या या कमेंटमुळे किंवा तुमच्या सबस्क्राईबमुळे माझं व्हिडिओ बनण्याचं जे मोटिवेशन असेल ते वाढत असेल. तुम्ही जेवढे मला कमेंट कराल, जेवढे मला काही विचाराल किंवा काही तुम्हाला वगैरे मी तुम्हाला हेल्प करू शकतो. ठीक आहे. आणि मला या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला मित्रांनो, व्हिडिओचा एंड करू. आणि व्हिडिओचा एंड करता मी तुम्हाला या 5ही प्रश्नाचं उत्तर देऊन जातो. मी तुम्हाला जे 1 ते 5 प्रश्न जे विचारले आहे याच्यामध्ये ऑप्शन जे B जे आहे की नाही ते उत्तर बरोबर आहे. मी अजून एकदा रिपीट करतो. मी तुम्हाला जे 1 ते 5 प्रश्न विचारले आहे याच्यामध्ये ऑप्शन जे B आहे याचं उत्तर ते B हे बरोबर आहे. ठीक आहे. चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.